मी प्रयोग बरा केला का? हा प्रयोग बरा आला, चांगला आला. बराच चांगला झाला म्हणजे बाप झालाय Correct. प्रयोग. ठीक आहे. आणि आजच्या दिवशी प्रयोग हाऊसफुल म्हणजे आज चांगला आम्ही आहे. आज आम्ही हंडी नाही, फोडणार. काल वाढदिवसाच्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी पनवेल हाऊसफुल झाला. आजचा प्रयोग हाऊसफुल झाला. उद्याचा रवींद्रचा प्रयोग आपला प्रभादेवीचा हाऊसफुल होण्याच्या मार्गावर. तर आय थिंक बड्डेचा गिफ्ट तुला आम्ही हाऊसफुलचा दिलेलं आहे. दिलेला आहे. म्हणजे आपण आज आता आजचा दिवस आहे तर काहीतरी जरा हंडी बिंडी झाली तर हंडी बिंडी झाली तर ही काय हंडी आहे ना, ही हंडी तुझ्यासाठीच आणली, पनीर हंडी नाही आहे. ही तुम्ही बघू शकता. खूप खूप स्वागत तुमचं. बाहेर जोश जल्लोष सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं द पेन फॅमिली इज हिअर. खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यांचं. सर धन्यवाद. अनिल भाई धन्यवाद. मयुरेश भाई खूप खूप धन्यवाद. सगळ्यात पहिलं आमचा आनंद द्विगुणित झालाय कारण पुढारीच्या ह्या मंचावर आम्ही आमच्या पुढारींना घेऊन आलेलो आहे. सर हेच असतं का नेहमीचं म्हणजे हे हवंच का? नाही, हे आता वाढलंय जरा जास्त झालं. जसं ते वाढतंय तसं जसं हेही प्रकरण वाढतंय. म्हणजे पण ना आज दहीहंडी आहे आणि खऱ्या अर्थानं बाहेर मयुरेश तू जोश जल्लोष बघत आलास. थरावर थर लागत आहेत, मैत्रीचे थर आहेत, ते एकावर विश्वास ठेवून लोक वर चढत आहेत. किती आनंद होताना दिसतोय आजच्या दिवसात. नाही, आणि खरंच खूप आनंद होतोय. सगळी लोक एकत्र येऊन पुन्हा म्हणजे ज्या लेवलला दहीहंडी आधी साजरी व्हायची त्या लेवलला पुन्हा व्हायला लागलंय. आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी, रसिकांसाठी हा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना असं मजा करण्याचे आणि असे सण साजरे करायचे वेळ चालू आहे. सणांचे प्रेक्षक असतो आपण. अर्थात पण या सगळ्यांमधून ना दहीहंडीचा उत्सव आणि आजचा दिवस हा सगळ्यात खास असतो. त्यात तुम्ही प्रयोग हाऊसफुल करून आला त्यामुळे तो अजूनही पण खास आहे. पण दहीहंडी म्हटल्यावर सर काय काय मनात येतं, काय काय आठवणी आहे? दहीहंडी म्हटल्यावर आठवतं गिरगाव. माझं सगळं म्हणजे जन्म बालपण सगळं गिरगावात गेलं असल्यामुळे दहीहंडी अगदी जवळून अनुभवलेलं आहे. त्यावेळेला वरचा थर म्हणजे हंडी फोडणारा माणूस मुलगा म्हणजे असा मी होतो. आणि जसा मी मोठा व्हायला लागलो तसा माझा थर खाली खाली यायला लागला. म्हणजे वरून मग त्याच्या खाली मग खालचा थरापर्यंत मी पोचलेलो होतो. पण तो एक वेगळेच म्हणजे आपल्या वाडीतल्या हंड्या फोडायच्या, त्याच्यानंतर मग सगळे घेऊन जायचं आणि मग दुसऱ्यांच्या वाडीत जाऊन त्यांनी खास आमच्यासाठी एक ठेवलेली असायची, त्या हंड्या फोडायच्या. आणि या सगळ्याला जोडून असलेली इब्राहिमची कच्ची याची आठवण काढल्याशिवाय दहीहंडीची आठवण पूर्णच होणार नाही. म्हणजे इब्राहिम म्हणजे रत्न होता तो. आणि जो काय वाजवायला लागल्यानंतर सगळ्यांच्या मग अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत अंगात संचारायचं असा तो कच्ची वाजवायचा. बाबांनी सगळे आधी कसं व्हायचं, गणपतीत ते रथ जायचे माहिती आहे, टेम्पोवरून असे सीन वगैरे जायचे नाटकाले, ते पण त्याने मला करायला लावलेले. त्यांनी सांगितलं हंडी असेल सगळे सण गिरगावात जायचे आणि साजरे करायचे. करायलाच पाहिजे असं मस्ट आहे ते. त्याच्यात घरी बसायचंच नाही. ते अनुभवच आहे ना तो. असं सांगून अरे असं असतं रे वगैरे असं नाही, ते तू अनुभव घे अशा त्यांनी केलेलं आहे. पण मला असं वाटत नाही आहे की हा कधी वरच्या थराला गेला असेल. कारण हा वरच्या थराला का गेलायस कधी, काय तुला संधी मिळाली? संधी मिळाली. प्रयत्न अभिनयात चालू आहे. आत्ता बोलणार होतो हे की नाही, पण मी लहानपणापासूनच इतका बारीक असल्यामुळे, फिटनेस माझा लहानपणापासून असल्यामुळे मी तू आणि मी सेम त्यामुळे आम्हाला लहानपणी पण कधी वरच्या थरावर जायला दिलं नाही आणि खालच्या थरावर तर मग मी जास्त वेळ इंटरेस्ट दाखवला नाही. कारण पाठ बीट महत्वाची आहे. जेवढी हंडी फोडून मला आनंद व्हायचा त्याच्यापेक्षा डबलच असेल मनमीत इब्राहिम काकाची कच्ची वर नाचताना एन्जॉय करायचा. सो मनमीत उलट मी गेल्यानंतर अख्ख्या दहीहंडीच्या भोवती असा नाचायचा. म्हणजे मनमीत एकटा बाला डान्स करायचा आपण. पण ना मला खूप भारी गोष्ट वाटतं तुमच्या नाटकाचं पण एक स्वरूप दहीहंडीसारखंच आहे की 3-4 कलाकार ते एकमेकाला मदतच करत असतात सारखं. कारण ते नाटकच असं आहे बरोबर. त्या तिघांनी एकमेकाला कलाकार म्हणून मदत नाही केलं तर नाटक पुढेच जाणार नाही. जसं तुम्ही बघताय, कारण खालचा माणूस वरच्याला मदत करेल तेव्हा तो वर चढेल, तसंच तुमचं नाटक आहे का? त्या रंगभूमीवर तुम्ही पण सुद्धा त्या दहीहंडी पथकासारखे वावरत असता का?
अर्थातच म्हणजे आता हे वेगळी तू सगळं जमवलंयस, तर त्या अनुषंगाने आता मला ते दिसायला लागलं. तर म्हणजे यशस्वी प्रयोग ही जर हंडी पकडली आपण, एक प्रेक्षकांना संतुष्ट, समाधानी, आनंद देणारा प्रयोग ही जर हंडी फोडायची असेल तर हे सगळं आलंच ना. म्हणजे हे प्रत्येक जण, जसे हे कलाकार एकमेकांना तू म्हणतो तसंच टेक्निशियन सुद्धा, म्हणजे लाईटवाला, त्याने लाईट्सच दिले नाही तर ते परत कसं होणार आहे. मग म्युझिक जे ऑपरेट करतात, साऊंड ऑपरेट करतात, आवाज कमी जास्त याच्यावरती कंट्रोल करतात, कॉस्ट्युम्स, सेट, हे सगळे हँडल करणारे सुद्धा एक एक आपले हे थरच आहेत ना. ह्या सगळ्या टेक्निकल थरांमुळे ह्यांचा अभिनय खुलून येतो. म्हणजे हे ते ह्यांना मदत करतात. प्रत्येक विनोद हा आमच्यासाठी एक हंडी आहे असं आपण म्हणू. तो आम्ही प्रत्येक वेळेला बांधतो, ते सगळं क्रिएट करतो आणि मग त्याच्यानंतर ती फोडतो. मग लगेच दुसऱ्या गल्लीत जायचं, दुसरी हंडी फोडायची. ते 3 थर लागलेच म्हणा. म्हणजे कुठलाही विनोद जर प्रॉपर पंच करायचा असेल तर त्याला 3 थरांची गरज लागणार. रूल्सच्या बाहेर जात नाही, आम्ही 3च थर लावतो. तीन थर लावतो आम्ही. ती हंडी फोडली, लोकांचा जल्लोष झाला, चला खाली, परत दुसरा विनोद, परत दुसऱ्या विनोदाचे 3 थर. की जर तुम्हाला संधी दिली की तुम्हाला 3 थराची हंडी किंवा 4 थराची हंडी लावायची आहे, तर कोण सगळ्यात खाली असेल, कोण वर असेल आणि कोण हंडी फोडेल हे मला तुम्ही सांगायचं आहे. प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकतात, प्रत्येकाचे मित्रही वेगळे असू शकतात. ओके, म्हणजे असं तुम्हाला काही पेन फॅमिलीमधूनच सांगायचं असं नाही आहे. तुमचे काही मित्र ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची यशाची हंडी फोडू शकता, वाईस वर्सा. कोण सुरुवात करणार आहे सर? अच्छा, चला बोल. मनमीत गो फॉर इट. चल बेस्ट. माझ्या मते सगळ्यात खालच्या थरावर ऑफकोर्स युअर्स ट्रूली मी असणार. नाही, आपण असं सांगायचं की आपण सगळ्यात वरच्या थरावर. नाही असं काय ना. आपण सगळ्यात वरच्या थरावर, तर तुझ्या खालची थर सांग. नाही, माझ्या खालची थर म्हणजे काय आहे, म्हणजे कोणाला घ्यायला लागेल? माणसांनाच घ्यायचं आहे. तर माझ्या मते खालच्या थरावर मी असेन. अजून माझा अजून एक काही मित्र आहेत. वरचा थर मला पटकन आठवतोय. वरचा थर इज प्रथमेश परब, 100%. तो वरच्या थरावर असणार आहे. खालच्या थरावर माझ्या मते अभिनय पण असू शकतो. अभिनय येईल खाली. आणि अजून एक भक्कम नाव सिद्धार्थ जाधव, हे खालच्या थरावर. हो, मला वाटतं. आणि मला वाटतं की तो चढल्यानंतर तो पहिली उडी मारेल. नाही, सिद्धार्थ खालच्या थराला उभा राहील आणि वरचा चढेपर्यंत स्वतः वरती जाऊन फोडेल. नाही, मला मित्रपरिवार तर आहेच, पण माझ्यासाठी जर माझ्या खालचा थर असेल तर मला उभं करणारी व्यक्ती माझे सगळे गुरु आणि बाबा. आणि त्याच्यामध्ये मी राहायला मला आवडेल. आणि मनमीतने हंडी कधी फोडली नाही आहे, पण मनमीतला मला तिथे बघायचं आहे. आय वॉन्ट हिम. आणि ते आता मला दिसतंय ऑल द बेस्ट नाटकात कसं आहे, तो ज्या पद्धतीने काम करतोय, आय फील की तो त्या उंचीपर्यंत पोचेल. तर त्याने खरी हंडी कधी फोडली नाही, पण करिअरची जी हंडी असेल त्याच्या खाली मी त्याला खांदा द्यायला नेहमी उभा राहील. सर, आता तुम्ही ज्या रेफरन्सने बोलतायत तसं बघता, म्हणजे कलाकार बोलायचे झाले तर खूप आहेत. मला वाटतं की ऑल द बेस्टच्या टीम सगळ्या ज्या आहेत त्यांना मी घेऊनच हंडी प्लॅन करीन. म्हणजे मग पहिल्या टीममधले भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, असे दुसऱ्या टीममधले आनंद इंगळे, श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, असे सगळ्यांचे मी एक थर लावून आणि मग ह्यांचा थर सगळ्या टॉपला हे करून. कारण आता एक टीम जेवढ्या टीम झाल्या म्हणजे 2-3 थर नाही. तुम्ही जसे हंडी असेल, तुम्ही ऑल द बेस्ट हंडी का नाही करत? पण आता याने जो हे दिला रेफरन्स दिला, त्या अनुषंगाने बोलायचं झालं ना, तर म्हणजे ही सगळी कलाकार मंडळी मिळाली चांगली म्हणून सुद्धा ते ऑल द बेस्ट ची हंडी आपण म्हणू या स्टेजपर्यंत मी नेऊ शकलोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जर माझ्या करिअरच्या ह्याने म्हणायचं झालं, ती करिअरची हंडी आपण असं जर डोक्यात घेतलं झालं, तर मग मोहन वाघ काका, आमचे चंद्रलेखाचे निर्माते, माझे पहिल्या नाटकाचे निर्माते हे आहेत. सो वेल सेड. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्यानंतर आता हंडीची टाईम आला, हंडी फोडण्याचा. सर, पण नाही मग मी ही सोपी जरी असली तरी आम्ही ह्याला सोपी नाही केली आहे. तर ना, आम्ही तुम्हाला काय करणार आहोत, आम्ही तुम्हाला एक
छान फडका देणार आहोत. तुमच्या तिघांमधून कोणीतरी तो फडका डोळ्यावर बांधायचा आहे आणि बाकी दोघांनी त्याला डिरेक्ट करत मग सुपर आहे, ऑल द बेस्ट आहे या, ना. या. मी मुका आहे, हा बहिर आहे, आंधळा. नाही हे बघ एक्झॅक्टली बरोबर आहे ना. अरे काय कोणाचं आहे आयुष्यभर पप्पा तू आम्हाला हो, ते direct अजून केलंयस. बोललो आयुष्यभर तू आम्हाला डिरेक्ट केलंयस. एक संधी आम्हाला मिळते तुला डिरेक्ट करायची, तर ती आम्ही कशी पण सोडू? आम्ही चुकवणार अरे पण तुमचा विश्वास होता ना रे डिरेक्टर म्हणून माझ्या तर तुम्ही सांगा चला चला नाही चला ठीक आहे. काय तुम्ही तुझ्यावर नाही असं नाही या सर. बाबतीतला चॉईस तुला दिलेला आहे. सर मला वाटतं ते दोघं बोलतात तर आपण ते करावं. तू हवं तर चष्मा म्हणजे तू लावून इथे बांध फक्त ना. माझ्या बाजूला उभा आहेस पण ऍक्च्युली तू माझ्या बाजूला नाहीये. सर मी आणतो फडका आणतो लगेच आणायला येतो. नाही रे. बरोबर आहे हा चला नाही एक मिनिट हे सांगणार तसंच मी जायचंय का हे सांगणार तसेच जा. आम्ही बरोबर सांगणार. चला 1 2 3 4 4.5. हा कॅमेरा दादा तुम्ही जरा सांभाळू ना, हंडीच्या खाली जात तुम्ही. 1 2 3 चला सर या. या. 1 तू ये पुढे सोड ना हात सोड. 2 या 3 आणि 4 ओके. फोड. सर आता पट्टी काढा प्लीज आणि नारळाने तुम्ही फोडू शकता अंडी. म्हणजे काय पारंपरिकरित्या तुम्ही फोडता येईल, तुम्हाला पण आठवणींचा उजाळा मिळेल. थांब प्लीज. सर असं म्हणतोस? ये भाई. क्या बात है, क्या बात है सर. कम ऑन. मी सोडतोय तुम्हाला. हा क्या बात. कम ऑन सर. खूप छान. आणि ती बघा तुम्ही हंडी फोडलेली आहे सर. वा 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 सर. हे कधी झालं होतं का मला सांगा. आज झालं की नाही, किती आनंद झाला मला सांगा. अरे खूप आणि म्हणजे ती त्यावेळेला जी हंडी फोडलेली त्याच्यानंतर मी आज फोडतोय हंडी. वा 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 क्या बात आहे. थँक्यू खूप खूप धन्यवाद आज इकडे आल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. म्हणजे मला माहिती आहे मनमीत डान्स करायचा राईट, तू जेव्हा हंडी फोडायचं. एक छोटासा बाळ डान्स करूया का आपण 1 मिनिटाचा. लगेच पटकन 1 2 3 4 बोल 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 बजरंग बली की जय. ओके. ढाकुमकुम ढाकुमकुम ढाकुमकुम. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा, गोविंदा रे अरे गोपाळा. आमचा गोविंदा साधा बोळा. हे बघा, असंच आहे आणि हेच ऑल द बेस्ट आहे. आणि ऑल द बेस्टची हंडी आम्ही फोडलेली आहे. अशीच मजा करा, धमाल करा. खूप खूप धन्यवाद इकडे आल्याबद्दल.